अखेर रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल। नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील एका खेड्यामध्ये प्रवचन करत असताना रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधामध्ये एक वादग्रस्त विधान केले होते आणि त्याची फार मोठी प्रतिक्रिया मुस्लिम समाजामध्ये उमटत होती आणि त्यांना अटक करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा म्हणून मुस्लिम समाजाकडून मोर्चे निघत होते आणि निवेदने देण्यात येत होती। उमरखेड येथील एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान सय्यद युसूफ यांच्या तक्रारीवरून 30 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नागरिक सुरक्षा कायदा 2023 च्या कलम 196(1), 197, 299, 302, 353, 1B, 353(2) नुसार रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी उमरखेड शहरामध्ये पोलीस विभागातर्फे शांतता समितीचे आयोजन करण्यात आलेले होते आणि ह्या शांतता समितीमध्ये मुस्लिम समाजाचा एकही प्रतिनिधी हजर नसल्यामुळे आणि त्याने असहकाराची भूमिका घेतलेली होती। मुस्लिम समाजावर सतत अन्याय होतो, त्यांच्या अन्यायाची कोणी दखल घेत नाही, त्यांच्या तक्रारीची कोणी दखल घेत नाही, म्हणून मुस्लिम समाजाने या शांतता समितीच्या मीटिंगमध्ये सुद्धा पाठ फिरवली होती। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक ह्या मीटिंगला येणार होते, परंतु ते सुद्धा ह्याच कारणामुळे आले नसल्याची खात्रीदायक माहिती आहे आणि याचाच परिणाम म्हणून पोलीस प्रशासनाला शेवटी झुकावे लागले आणि त्यांनी आज 30 ऑगस्ट 2024 रोजी सय्यद इरफान यांच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तूर्त इतकेच।